तीन पेशंटला एक असतं त्यासाठी आम्ही बेड असतो मनोहर 450 पेशंट आहे आता पुण्यामध्ये सेवा होईल मुंबईमध्ये पेशंट म्हणून येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची त्यासाठी वर्षावर्षी नाना पॉलिसी कोपरा युटिलाइज केल्यामुळे 65 जणांची एसीची राहण्याची व्यवस्था आहे 2 बेड नालापर्यंत आणि सौदी एकमेकांची कॉर्डिनेशन नालापर्यंत सुरुवातीला एका बिल्डिंगचा भाड्याचा फ्लॅट 3 वर्ष असं मी कॉन्ट्रॅक्ट केलं बांधून मी दिलं आणि 3 वर्ष फी भरणार तर आणखी विकास करून बऱ्याच गॅपनंतर मला कॉन्टॅक्ट केला 20 लाखाचं पाण्याची व्यवस्था होती पंप्स काय म्हणतात हीट पंप 50 बेड्स त्याची बिग साईज गाडी आहे ना मोबाईल काय आता कुठे जाणार आहे कुठे जाणार आता 8:30 वाजता पोहोचलो स्वागतासाठी आलो आहे ठाकरेंवर जाळं टाकण्याचं तुम्ही म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुमच्यावर आरोप करण्याचाही मला अधिकार आहे तुम्हीही अशी काही व्यक्तिमत्व उभी केली एक दिवस तुम्ही संजय राऊतला दाखवणं बंद करा सुटी घ्या सगळे दुसऱ्या दिवशी कोण राऊत कोणाला कळणारही नाही हो दादा ते मागे असं आहे की भारतीय जनता पार्टी ही एका प्रक्रियेमधून चालते त्या प्रक्रियेमध्ये जे आहेत त्यांनाच त्याची माहिती असते आमच्याकडे आपल्याला जेवढं माहिती व्हायला पाहिजे तेवढंच माहिती होण्यामध्ये समाधान मानणारे आम्ही असल्यामुळे जागा वाटप प्रक्रियेमध्ये मी नाही आणि त्यामुळे मला काही माहिती नाही दादा पण मला म्हटलंय की भाजपला सगळ्यांना संपूर्ण एकट्यालाच फक्त जिवंत राहायचं आहे अशा पद्धतीचे आरोप आता शिंदे गटाकडनं रत्नागिरीच्या जागेवर ते बोलत होते अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य नाही त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार शिखर बँक घोटाळा कोर्टामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाला सांगितलं अजितदादा त्यामध्ये आरोपी आहेत आणि ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय त्याच्यावरचा निर्णय करेल समजा तपास यंत्रणेला खूप वर्ष तपास चालल्यानंतर हा निष्कर्ष निघाला असेल की बाबा याच्यामध्ये काही सबस्टॅन्शियल सापडत नाही म्हणून त्याने रिपोर्ट दिला असेल न्यायालय ही इतकी स्वायत्त आहेत त्यांना पटलं नाही तर ते असं म्हणले की बिलकुल नाही याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करावी लागेल पण ज्या अर्थी चौकशी यंत्रणेने रिपोर्ट सादर केला आहे त्या अर्थी ते ह्या निष्कर्षावर आले असतील की याच्यामध्ये कोणीतरी आरोप केला कंप्लेंट केली मग ती आपली लोकशाहीची प्रक्रिया आहे की त्याची दखल घ्यायची असते पण ते या निष्कर्षावर आले असतील पण रिपोर्ट काय मला माहीत नाही न्यायालय काय म्हणणार आहे तेही मला माहीत नाही दादा महाराष्ट्र परदेशी गुन्हा एकदा आलेला आहे आपल्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वाटतं नाही मी माझ्या छोट्या टेक्स्टाईल डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला सांगेन आता दिल्लीमध्ये एक जागतिक स्तरावरचं टेक्स्टाईल एक्झिबिशन वस्त्रोद्योग प्रदर्शन भरलं होतं ज्याला आपण को-पार्टनर होतो इतका प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी आम्हाला टेक्स्टाईलमध्ये मिळाला आहे की आम्ही वेडे झालो
आता त्यासाठी आम्ही कॉन्फरन्सच्या 2 दिवस आधी भराभर काही कॅबिनेट डिसिजन करून घेतले, ज्यात आम्ही 18 नवीन मिनी टेक्स्टाईल पार्क 200 कोटीची घोषित केली. त्याच्यामध्ये 100 कोटी सरकार अनुदान देणार, 100 कोटी इंडस्ट्रीजने घालायचे. मग विजेवरची जी सवलत आहे ती पर युनिट 3 रुपये जी आहे त्याला ॲन्युअल 40 लाखाचं कॅपिंग होतं, ते आम्ही कॅपिंग काढलं आणि एकदम फ्लो वाढला. हेच टेक्स्टाईलच्या बरोबरीने बाकीच्या उद्योगांमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. महाराष्ट्राने ज्या ज्या कारणाने इन्व्हेस्टमेंट येते, जागा लवकर उपलब्ध करून देणं, परवानग्या वन विंडो करणं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेच्या खर्चाने तो बेजार होत असतो, तर त्याला बेनिफिट देणं, असं इतकं जोरात सुरू केलं आहे की त्यामुळे फॉरेन. आणि एक तर आपल्याला माहिती आहे की कोविडनंतर चायनामधली इन्व्हेस्टमेंट जग काढून घ्यायला लागलं. त्यांना पर्यायी देश भारतच वाटतो आहे, कारण भारतामध्ये स्किल्ड लेबर मोठ्या प्रमाणावर आहे, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तरी काम करण्याची तयारी खूप आहे. जगामधलं वर्क कल्चर हे थोडं कमी होत चाललं. भारतात त्या मानाने वर्क कल्चर सकाळी 8 ते 3, मग 8 ते 3 नाही गेलो तर लेट मार्क, असं फॉलो करणं हे खूप चांगलं चालू आहे. आणि इंडस्ट्री त्यासाठी हपापलेली असते की अरे बाबा शांततेने धंदा करू द्या बाबा. तर ते महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातील इन्व्हेस्टमेंट खूप वाढते. दादा आता काल कोल्हापूरच्या जागे संदर्भामध्ये मंडलिक वर्सेस शाहू महाराज अशा पद्धतीचा सामना होतोय. तर काय आहे की तुम्हा सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिवसभर तुमचं चॅनल चालवावं लागतं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाचा इतका मागोवा घ्यायला वेळ आहे तेवढा मला नाही आहे. म्हणजे बारामतीमध्ये पण पवार वर्सेस पवार, बारामतीमध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार. काहीच माहिती हे पण आपण पण कोल्हापूर मधून येतात, किती फरक पडेल असं वाटतं तुम्हाला महायुतीसाठी? नाही, कसं आहे की महायुती ही कामामुळे जशी स्ट्रॉंग झाली तसं मोदीजींच्या कामामुळे तर भयंकर स्ट्रॉंग झाली. मी इतका ग्रासरूटला फिरतो, आणि ग्रासरूटला आता इथून माझी गाडी गेली आणि मला एक 4-5 जण दिसले तर मी गाड्या थांबवतो, उतरतो आणि गप्पा मारतो. तर त्या गप्पांमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की बा तुमचे काय भांडणे चालू राहू द्यात, आम्ही मोदी. तर माझं तुम्हालाही अपील आहे की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देतो, तुम्ही प्रामाणिक सर्वे करा आणि संध्याकाळी मला भेटा. सर्वसामान्य माणूस म्हणतो की भाई मोदीने त्याला कळणारा विकास जो आहे त्याच्यापुरता तो बोलतो की चंद्रावर तिरंगा कोणी फडकवला, 370 कोणी कलम कोणी रद्द केला. आता 370 सिनेमा आलाय, तो तुम्ही बघितला नसेल तर आजच्याच बघा. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीर त्या सिनेमात दाखवलं आहे. ते बघून बाहेर येताना तो ह्या माणूस येतो किंवा असेच मोदी मिळव झालं. त्यामुळे कोल्हापूर काय आणि बारामती काय, पुणे काय, सर्वदूर रिझल्ट ठरलेलेच आहेत. नाही पण दादा, आम्ही सुद्धा ग्रासरूटला फिरतो. एक जनसामान्यांची तुमच्याबरोबर मी एकांतासाठी फिरतो. पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, त्याच भाजपला आज सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन लढावं लागतंय. ज्या लोकांवर आरोप केले अशोक असं आहे चव्हाणांसारखे, की- त्यांना पक्षात घेऊन आज लढावं लागतंय. असं आहे की आपल्या देशातला निरक्षर माणूस सुद्धा खूप चौकस असतो, विश्लेषण करतो. फायनली तो रिझल्ट काय सांगतो हे महत्वाचं आहे. मला मान्यच आहे की समजा सर्वसामान्य माणसाला हे जे ह्या पार्टीतून इकडे जा तिकडे जा पटलं नाही, सगळ्याची वेळ काय काय कळलं हो, मत दिलं बाबा, त्याच्याशिवाय काही नाही. हे नाही म्हटलं तर हरेन तुमच्यावर, तुमच्या फील्डमध्ये येऊन जाईल, राजकारण सोडून देईन. राहुल गांधी न्याय जोडो यात्रा करत महाराष्ट्रात येण्याचा कट रचला जातो अशी माहिती नाशिक पोलिसांना प्राप्त झाली होती, आणि त्यानंतर आता बंदोबस्तही वाढवला. पोलिसांकडे मी मगाशी एका गप्पांमध्ये सांगितलं की सध्या आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये इतकी अद्ययावत साधनं आली आहे, तुम्ही कल्पना नाही करू शकत. तर त्यांचे इनपुट आलं असेल, ते इनपुट येण्याच्या बरोबरीने त्यांची त्याला उत्तर देण्याची यंत्रणाही इतकी स्ट्रॉंग आहे की ते व्यवस्था करते. काय काल दादा भुसे आणि एक आमदारांची धक्काबुक्की झाली. 2 मोठे प्राचार्यांचे मेळावे होते, मलाही टी व्हीवरून कळलं, पण असं काही भयंकर झालं असेल असं मला वाटत नाही. पण अपुऱ्या माहितीवर बोलणं हा माझा स्वभाव नाही. अमित शहांचा दौरा आहे 5 भागात, त्यांच्या सभा आणि कार्यक्रम सगळ्यांचे आहेत. आता मी तेवढ्यासाठीच काल गेलो होतो नागपूरला, जगतजींचा आहे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा. मी काल तयारीसाठी गेलो होतो. त्यामुळे असं ठरलंय की 3 लोकसभांचा एक क्लस्टर, त्याला एक केंद्रीय नेता, त्या सगळ्यांचे प्रवास त्या क्लस्टरमध्ये येत्या 10 तारखेच्या आधी संपवायचे आहेत. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे 16 मोठे मेळावे ठरलेत, युवकांचा, वनवासींचा, महिलांचा, अनुसूचित जातीचा, त्यालाही केंद्रीय नेते ठरलेत.
त्यात माननीय अमित भाई हे क्लस्टरसाठी बहुधा संभाजीनगरला येत आहेत आणि युवकांच्या एका मेळाव्याला जळगावला येतात. पण आमची पार्टी अशी आहे की ज्यातल्या मोदीजींपासून आता काल तुम्ही टी व्हीवर तुम्हीच दाखवलं, पहाटे 3:30ला पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग दिल्लीत संपल्यानंतर ते घरी गेले आणि 8 वाजता ते पश्चिम बंगालमधल्या 5 कार्यक्रमासाठी उडाले सुद्धा. त्यामुळे मोदीजीच दिवसाचे इतके तास काम करतात. अमितभाईंपासून ते थेट चंद्रकांत पाटलांपर्यंत अगदी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणालाच कौतुक सांगायला म्हणजे कौतुक सांगावंसं वाटत नाही की मी किती प्रवास केला, काल रात्री मी नागपूरहून आलो, सकाळी 7ला प्रकाश भेडेंच्या घरी गेलो. आमचे लोक हसतात, हे कळलं रे बाबा, मोदीजी पहाटे 3:30ला घरी गेले आणि 8ला निघाले. संजय राऊत काना त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळाले असतील. ते शांत झाले.